रूप पाहता लोचेनी रूप पाहता लोचेनी रूप पाहता
तुटला आयुष्याचा दोरा
तुटला आयुष्याचा दोरा माझे
पाठवता खर्च करा. तुटला विषाचा दोरा
फुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, एरवा उगा पसारा, टाकून पळती रांडा पुरे, अंती होते पाटणोर, अवघे सुखाचे संगाती, अवघे सुखाचे संगाती, कोणी नाही कामा अंती, टाकून पळते रांगा पोरे, अंती होती पाटमोरे, चोखा म्हणे फजित खोरा, चोखा म्हणे फजित खोरा, माझे माझे म्हणते घरा, टाकून पळती रांगा पोरे, अंती होती पाटमोरे, विठ्ठल विठ्ठल वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्व कार्योस्ते सर्वदा। ओम नमो गणनायका, एकदंता वरदायका, स्वरूपा सुंदरा विनायका, करे कृपा मजवरी, आता नमो ब्रह्मकुमारी, सरुडे वागेश्वरी, विना शोभे दक्षिण करी, विजय मूर्ती सर्वदा, आता नमो श्री पांडुरंगा, या विद्वा कथेच्या प्रसंगा, निरसोनिया माझ्या भवसंगा, करी कृपा मजवरी, पांडुरंगा करू प्रथम
करू प्रथम नमन दुसरी चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने एकतीचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जे जे ससंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकलार्थ मती प्रकाशु म्हणे निवृत्ती दासु अवतारी जोजे महायोग पीठे तटे भीमरथम वरम पुंडरीकाय दातु मुंद्रये समागत्य तिष्ठं तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी तव कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दने तुमचा दास त्याच्या सुप्रभावे नमो सद्गुरु तुकया ध्यान दीपाय नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वीर जोडून या कर चरणी ठेवितो माता चरणी ठेवितो माता परिसाग विनंती माझी पंढरीनाथा असो न स्वभाव आलो तुझ्या ठाया कृपा दृष्टी पाहे मजकड पंढरी राया जयांचे केले स्मरण
होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदो श्रीचरण आदिगुरूंचे ते नमस्कारुणी आता माझी वाणी तुझे वर्णी गुरुनाम ऐसे दे प्रेम काही कळा मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी संतांच्या आता वंदुरंग भूमिका कीर्तने उभे होते लोका टाळ मृदंग स्वते का त्या नमन माझे दंडवत ऐसे नमन करून सका हरिकथा बोले बुबड्या बोला अज्ञानी म्हणून आपल्या बाळा चालवे सकळ नामा मने विठ्ठल विठ्ठल तुटला आयुष्याचा दोरा तुटला आयुष्याचा दोरा रवा उगा पसारा टाकून पळती रांगा पोरे अंती होते पाठमोरे अवघे सुखाचे सांगाती कोणी कामानयांती टाकून पळते रांगा पोरे अंती होते पाठमोरे चोका मने फजित खोर चोका मने फजित खोर माझे माझे म्हणता घर टाकून पळते रांगा पुरे अंती होते पाठमोरे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी विको कमी करायचा प्रयत्न कीर्तन सेवेसाठी घेतलेला निरूपणासाठी जो अभंग आहे जे शास्त्राने अष्टादश संत सांगितले त्यापैकी थोर महान भगवत भक्त ज्यांची टोकाची भक्ती असणारे असे माझे चोखोपराय यांचा आजच्या या प्रसंगानिमित्तानं निवडलेला 4 चरणाचा उत्कृष्ट अशा प्रकारचा अभंग चिंतन सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल 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 आता चोखाची किती भूमिका किती भक्ती होती माझ्या चोखोबरायाची. थोडक्यात चोखोबराविषयी जर सांगायचं झालं त्यांची ओळख जर करून द्यायची झाली देव कशाचा भुकेलाय भावाचा भुकेलाय. भक्ती जो अंतःकरणपूर्वक भक्ती करतो त्या भक्ताची काम करण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संकोच भागत नाही. काम इतर करणं वेगळी पण जे निकृष्ट दर्जाचं काम आहे ती माता माऊल्याला माहित आहे. ती कोणचं काम आहे
बाळंतपणाचं जे काम आहे किती अवघडातलं अवघड आणि खालच्या दर्जाचं काम आहे, पण ते सुद्धा काम माझा भगवान परमात्मा आपल्या भक्ताला बोलून त्याच्या पत्नीचं ज्यांनी बाळंतपण केलं असे माझे चोखोबरा विठ्ठल विठ्ठल बहिणीचं रूप धारण केलं. चोखोबाची बहीण झाला चारंगधर, वहिनी उघडा दार हका मारी. चोखोबराया रात्रंदिवस चिंतनामध्ये मग्न असायचे माझे चोखोबराया. आणि पत्नीचे दिवस जवळ आलेले बाळंतपणाचे. आता घरामध्ये कोणी स्त्री असायला पाहिजे का नको, आणि म्हणून पत्नीने सांगितलं जावा वंशला घेऊन या. आणि वंशला घेऊन या म्हणून सांगितल्यानंतर चोखोबराया आपल्या बहिणीला आणायला जे गेले, गावगाव कीर्तन करीत त्यांच्या ध्यानीमनी काहीच राहिलं नाही. आपली पत्नीचे दिवस भरत आलेत, आपण कोणत्या कामानिमित्त आपण इकडे आलो याचं भान या कुठल्याच गोष्टीचं राहिलं नाही. आणि मग मात्र माझ्या भगवंताला काळजी लागली. अरे अरे अरे, आपला भक्त आपल्या नामचिंतनामध्ये दंग आहे आणि घरामध्ये प्रसंग एकदम अतिशय टोकाचा आहे. दिवस पूर्ण चोखोबरायांच्या पत्नीचे भरत आलेत, दिवस संपत आलेत. आणि मग अशा वेळेला स्त्री कुणीतरी जवळ लागते. कुठल्याही प्रकारचा संकोच न बाळगता माझा भगवान परमात्मा येऊन नुसता आलाच नाही तर बहिणीच्या रूपात येऊन पूर्ण बाळंतपण केलं. महिना सव्वा महिना तिथंच राहून बहिणीच्या रूपात सर्व काही त्या बाळाचे बाळूते देण्यापासूनच सर्व काम करावं. किती परमात्म्यानं, किती म्हणजे टोकाची भक्ती असत चोखोबराची, याच्यावरून आपल्याला लक्षात येते. अशा या चोखोबरायांचा आजच्या चिंतन सेवेसाठी घेतलेला आपण आहे. नवे नवे किती भक्ती म्हणा. अमरपुरी म्हणजे इंद्राच्या असणारे स्वर्गामध्ये जे अमृत होतं, अमृत ते अमृत असणार तसं तर खराब होत नाही, परंतु काही काळांतराने ते खराब झालं, विटलं गेलं ते अमृत. आणि ते शुद्ध करण्यासाठी आता काय करावं, प्रत्येक ठिकाणी घेऊन गेले ते अमृत शुद्ध झालं नाही. मग मात्र इंद्रदेवाला सांगितलं तुम्ही एक काम करा. चोखोबराया त्या ठिकाणी लिंबाच्या झाडाखाली नाम चिंतन करत रात्रंदिवस बसलेले आहेत. त्या ठिकाणी नेऊन जर ते अमृत नेऊन ठेवलं तर खराब झालेलं अमृत सुद्धा पवित्र होईल. आणि म्हणून खरी परीक्षा बघण्यासाठी इंद्रदेवाने त्या ठिकाणी ते अमृत कलश असणारे आणून ठेवले. आणि अमृत कलश आणून ठेवून आपण इंद्रदेवानं त्या कावळ्याच्या रूपामध्ये लिंबावर बसून राहिले. काय त्या माझ्या चोखोबरायाचं भजन होतं. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, 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 जय राम कृष्ण आपल्या भजनामध्ये नाम चिंतनामध्ये दंग आहे. आणि त्या नामाच्या ताकदीमुळं जे खराब झालेलं अमृत होतं, अमृत अनेक प्रकारचे होते त्या ठिकाणी, पण इंद्रदेवाला दम निघणा गेला. त्याच्यातले काय बघावं म्हणून त्या ठिकाणी पुन्हा अमृत उचलून कलश नेले. आणि चोखोबरायाचं भजन बंद झालेलं नव्हतं, खरी परीक्षा बघण्यासाठी नेले. पण त्याच्यातलं काही अमृताचे गट पवित्र झाले होते, पण काय तसेच राहिले. ते परत देवाला भगवंताला विचारलं. देवा म्हणले काय
शुद्ध झालं परंतु काय झालीच नाही. ते म्हणले तू पूर्ण वेळ त्या ठिकाणी ठेवलाच नाहीस, त्याच्यामुळं ते अशुद्ध आणखीन काय राहायचे ते राहिलं. पुन्हा एकदा इंद्रदेवानं त्या ठिकाणी आणून ठेवलं आणि जेवढे अमृत होते ते अमृत पूर्णपणे शुद्ध झालं. इतकी टोकाची भक्ती माझ्या चोकोबरायाची होती. असे चोकोबरायांचा आजचा वर्षश्राद्धानिमित्त, एका मातेच्या वर्षश्राद्धानिमित्त घेतलेला चिंतन सेवेसाठी अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल आता या अभंगाद्वारे चोखोबराय काय सांगतात? तुटला आयुष्याचा दोरा. उपदेश करतात या अभंगाद्वारे. कुणाला उपदेश कुणी करावा? नाही संत चिन्हे उमटले अंगे, उपदेशाला घे पात्र झाला. कसं होतं ना चोखोबरायचं? टोकाची भक्ती होती आणि म्हणूनच नवे नवे संत महात्मे त्याच्यासाठीच येतात. कशासाठी? आम्ही वैकुंठ वासी, कामासाठी म्हणले चोखोबराय. संत महात्मे येतातच कशाला? बुडते ही जाना न देखवे डोळा येतो करवळा म्हणून या. आम्ही आलो त्याच्यासाठी. जे बुडायला लागलेलं जग आहे त्याला बघवत नाही आणि म्हणून त्याला सन्मार्गाला लावण्याच्या कामासाठीच आम्ही वैकुंठाहून इथं आलो. बाकीचं आमचं काय काम नाही. कबसपुरीला जायचं नाही किंवा आम्हाला पैशाची बंडल त्या ठिकाणी साठवायचे नाहीत. आम्ही आलो त्याच्यासाठी. आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणाशी. जे ऋषीने सांगितलेलं आहे, बोलिले जे ऋषी, साच भावे वर्ताया. साच म्हणजे खरे. खरं त्या ठिकाणी जगाला मार्ग दाखवण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. आणि म्हणून मला सांगा, भगवंतानं आपल्याला जो हा नरदेह दिलेला आहे कशासाठी दिलाय? देवे देह दिला जान भजना गोमटा, तोया झाला फाटा बाधिकेचा. भगवंतानं कशासाठी दिलाय? अमोलिक असणारा नरदेह आपल्याला जो दिलाय, या नरदेहाला आपल्याला काय करता येतं? पुण्यकर्म करून आपण देवाची हो म्हणती तरी चित्ती का न धरावा. नरदेह निदान लागले हाती, भूतम सार भूतम गती. देवाची हो म्हणती तरी चित्ती का न धरावा. या नरदेहाला आल्यानंतर भगवंताचं चिंतन करून परब्रह्म स्वरूपच होता येते. पुन्हा जन्माला येणे नाही, मरणे नाही. मग इतका सुंदर असा नरदेह इतर योनीमध्ये नाही. मग कुणाला उपदेश केलाय? मनुष्य प्राणी मात्रांनाच. पशु पक्षाला येत. पशु काय पाप पुण्य जाणते, उत्तम मध्यम भोग भोगते. किती एक उपजताच मरते, अंधवैरे होते पांगुळ.
पशु पक्षाला याच्यातलं ज्ञान नाही कशाचं आपण उतरून कशाला जातो सर्व योनीशी समसमान प्रत्येक योनीमध्ये आहार निद्रा भय मैथून सर्व योनीशी समसमान परी मनुष्य देहासी एक विशेष अशा प्रकारचा गुण आणि तो म्हणजे या मानव देहाला आल्यानंतर आपण बुद्धरून कसं जाता येईल याचं ज्ञान विशेष करून भगवंतानं नरदेहामध्ये आलेल्या मानव जातीला दिलेलं आहे आणि म्हणून याच जन्मामध्ये आपल्या देहाचं सार्थक करून घेता येतं याच देही घडी देवाचे भजन आणि काय ज्ञान नाही याच देहामध्ये आल्यानंतर देवाचं भजन करता येतं भजन करून आपण जीवन मुक्त होता येतं ब्रह्मपदाला जाता येतं इतर योनीमध्ये त्या ठिकाणी जीवन मुक्त होताच येत नाही आणि म्हणून माझे चोखोपर आहेत नवे नवे पूर्ण संत महात्मे या ठिकाणी मनुष्य प्राणी मात्रांना अनेक ठिकाणी उपदेश करतात या ठिकाणी कधी हात जोडून विनविनवी करतात कधी पाया पडून सांगतात कधी रागावून सांगतात कधी हात जोडून कधी विनवणी केलेली आहे कर जोडून विनवी तर तुम्हाला तुम्ही विनंती करून सांगतात माझे तुकोबरा बाबानो ही नरदेह पुन्हा मिळणार नाही बरं का याच्यातून जर एकदा निसटलाच की मग मात्र पुन्हा 83,99,999 वेळा जन्माला यावं लागेल आणि मग मात्र ते बी या मनुष्य मात्राच्या जन्माला येण्यासाठी पाप पुण्य सनी समान जर पाप आणि पुण्य दोन्ही समान झालं तरच कुठं नरदेहाची प्राप्ती आहे पाप अधिकारी पुण्य कमी झालं तरीही नरदेहाची प्राप्ती नाही पुण्य अधिकारी पाप कमी झालं तरी नरदेहाची प्राप्ती नाही दोन्ही सनी समान जेव्हा व्हावं तेव्हा कुठं नरदेहाची प्राप्ती होते एवढ्या महत् भाग्यानं सायासानं तुला दिलेला हा जो जन्म आहे तू विनाकारण वाया घालवू नको म्हणून कधी विनवणे अनेक प्रकारे करतात बघा अनेक त्या ठिकाणी लागून या पाया विनवितो तुम्हा पायाला जीवन सांगतात बाबा वाया घालू नको याच्यातून जर निसटलास तर पुन्हा तुझी काय बरी घेत नाही आणि मग मात्र म्हणून चोखो बरा या ठिकाणी म्हणतात ही किती मतभाग्यानं प्राप्त झालाय अनेक बहुत जन्मांते जन्मला से नरा देव तोच वैरा करी आता बापा स्वहिताचा स्वार्थ
विषयाचा अर्थ नको देवा किंवा अनेकाचा अर्थ नको देवा या ठिकाणी सांगतात या जन्माला आल्यानंतर तुला मुक्त होण्याचं ज्ञान याच योनीमध्ये इतर योनीमध्ये नाही म्हणून पण आपण काय करायला लागलो देवाने दिलाय ते भजनासाठी मुक्त होण्यासाठी पण आपण त्याचा वापर दुर्व्यापार करायला लागलो आपण कशासाठी काय करावं ल्यावे खावे बरे असावे सदैव हेच करी हवं संसारी आपण कशासाठी वापर करायला लागलो आपण चांगला दिसावं कपडे द्यायला चांगली कडक इस्त्रीची राहावी खायला गोडधड चांगलं असावं नवे नवे मी बी आजारी पडू नये माझी बायका लेकरं बी आजारी पडू नये याच्यासाठीच हाव 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 किती कमवू की पण चोखो बराय म्हणतात बाबा किती जरी हाव हाव केलाच तरी एकदा का आयुष्याचा दोर तुटला की मग मात्र कोणच पुन्हा ते या दोर जोडण्याचं काम कुठला डॉक्टर नव्हतं कुठला परमेश्वर सुद्धा करू शकत नाही अभंगाचा प्रपंच आयुष्याचा दोरा प्राणी मात्रांना सांगतात बाबा या संसारामध्ये गुरफटून जाऊ नका या ठिकाणी जो ज्याच्यासाठी करायला एवढं काबाड कष्ट कोणच तुझ्या या ठिकाणी कामाला येणार नाही एकदा का ही दोरा तुटला जोडण्यासाठी डॉक्टरला तोडण्यावर देवाला ते त्या ठिकाणी जोडता येत नाही मग त्या ठिकाणी
इथं कोणाचाच इलाज नाही. थोडक्यात दृष्टांत देऊन सांगायचं झालं, प्रत्यक्ष भगवान परमात्म्याचा भाचा अभिमन्यू असणारा, विचार करा, अभिमन्यू असणारा धारा तीर्थ पडला या चक्रव्यूहामध्ये. आणि धारा तीर्थ पडल्यानंतर या अभिमन्यू असणारा विठाला विठाला अभिमन्यू असणारा काय झाला, चक्रव्यूह भेदण्याचं ज्ञान त्या ठिकाणी फक्त अभिमन्यूला छोट बर का. आणि अभिमन्यूनं त्या ठिकाणी ते चक्रव्यूह भेदण्याचं कार्य स्वीकारलं, भेदन करून आत गेला. परंतु धारातीर्थ पडण्याला मुख्य कारण त्याची मेन आईच होती. का? जोपर्यंत तिनं म्हणून ध्यान देऊन ऐकलं, डोळं कान उघडं ठेवून, तोपर्यंत त्या आपल्या आईच्या उदरामध्ये त्या बाळानं सगळं ऐकून घेतलं, त्या पद्धतीनं भेदन करण्याचं ज्ञान प्राप्त झालं. पण आई झोपी गेली. भगवान परमात्मा सांगायला लागलाय ही माग नुसतं डोकल्या काय भेदन करून आत जाण्यापर्यंत ऐकलं, परंतु बाहेर येण्याचं ज्ञान मिळताना आई झोपी गेली. त्यामुळे बाळाचं ऐकण्याचं विसरून गेलं, राहिलं. आणि त्यामुळे मग असणारा तो जे बाळ असणारा अभिमन्यू धारात तीर्थ पडला. धारात तीर्थ पडला याचं दुःख नव्हतं, घर 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 अश्रू. अश्रू काय येत होते तर धारात तीर्थ पडल्यानंतर जयद्रथ असणारा जयद्रथाने काय केलं, लत्ताप्रवर विनाकारण त्याला लाताने ठेचकाळा त्याचा मुख केला. आणि म्हणून त्याच्यासाठी त्या ठिकाणी घर 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 डोळ्यात पाणी आलं. ही बातमी त्या ठिकाणी नमो नमो करता सगळीकडे पसरली. आणि मग मात्र बहीण असणारी, भगवंताची सुभेदरा असणारी त्या ठिकाणी धाय मोकलून रडू लागली. अर्जुनाला ताड 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 बोलू लागले, धिक्क पडता माझे बाळ, जयद्रथे दिदला लत्ता प्रहार, धिक्क गांडीव धिक्क तुनेर, धिक्क यदुवीर पार्थ. अर्जुनाला धिक्क तुमची विद्या म्हणली, धिक्क तुमचा धनुष्यबाण, काय करता तुमच्या या धनुष्यबाणाला, तुमच्या एवढ्या विद्वत्तेला. अरे झालं तरी काय सांग. म्हणले अभिमन्यू माझा असणार धारातीर्थ पडला, धारातीर्थ पडला म्हणून तुला रडाय काय झालं, वीर मरण आलं, अमर झाला तो. ती म्हणले वीर मरण आलं याच दुःख नाही मला, धारातीर्थ पडला याचही दुःख नाही, मग दुःख करतेच का. त्यावेळेस अर्जुनानं सुभद्रेनं अर्जुनाला सांगितलं की माझा बाळ असणारा त्या धारातीर्थ रणांगणावर पडला असताना विनाकारण जयद्रथानं लातानं मुंड केला, त्या ठिकाणी हाणून त्या ठिकाणी त्याचा द्वेष निर्माण केला. आणि म्हणून मला रडू यायला लागले. आवेशाच्या भरामध्ये अर्जुनानं पण केला. आणि मग मात्र त्या ठिकाणी मूळ सख्या बहिणीचा जरी मुलगा असला तरी त्या ठिकाणी एकदा आयुष्याचा दोर त्या ठिकाणी तुटल्यानंतर भगवंताला उठवता आलं का, उठवता आलं नाही बर का. नवे नवे युद्ध त्या ठिकाणी चालू असताना द्रौपदीचे 5 पुत्र त्या ठिकाणी पर्णकुटीमध्ये सर्वजण झोपले होते. आणि आश्वस्थामा, बरोबर आहे का, आश्वस्थामा असणारा यानं दुर्योधनाला सांगितलं काय काळजी करता म्हणलं तुम्ही. ते म्हणले का, मी 5च्या 5 मूर्ख पांडवाची कापून तुमच्या पुढे हजर करतो, वा अर्ध राज्य तुला देतो. आणि मग मात्र अर्ध्या राज्यालाच पर्णकुटीमध्ये सगळे झोपलेले आहेत. पण देवाचं नवल कोणाला कळत का, नवल केवडे केवडे नकळे कानोबाची कोडे, प्रत्येकीचे नेतृत्व केले ईश्वरा त्याशी भोजन घाली. तो भगवान परमात्मा सगळी सूत्र त्याच्या हातात आहेत. त्याची कळसूत्र भावल्या ती आपण बघतो बघा, लहानपणी आम्ही बघायचं ती कुस्ती खेळायला बघा, कुस्ती त्याच चालन करणारा त्या बोटामध्ये बारीक म्हणजे केसावणी त्या ठिकाणी त्याच्या हातात बांधलेलं असतं. त्यानं जसं नाचवेल तसं ते पुढे पावलं नसतं. तसं आपल्याला चालन करणारा चालवणारा तो भगवान परमात्मा आहे. त्याच्या लक्षात आलं आज संध्याकाळी काहीतरी आघाडीत घडणार आहे.
पर्णकुटीमध्ये झोपलेले पांडवाला जागृत केलं. ए म्हणले झोपू नका, काळ रात्राची काळ रात्र. मग काय करावं, चला गंगा स्नानाला, त्याचं पुण्य प्राप्त होईल. गंगा स्नानाचं सगळ्याला त्या ठिकाणी नेलं. पण पांडवाचे 5 ही पुत्र जे होते, ए म्हणले तुम्हाला जायचं त्याला जावा. म्हणले आम्ही काय येणार ना, दिवसभर जमला आम्ही काय येणार ना. अरे चला असं करू नका, वेदवणी केली. परंतु ही काय आले नाहीत. 5च्या 5 मुलं त्या पर्णकुटीमध्ये पांघरून घेऊन झोपली. आणि बाकीचे सर्व असणारे भगवंताबरोबर त्या ठिकाणी कुठे गेलेले, गंगा स्नानाला गेले. गंगा स्नानाला गेल्यानंतर इकडं अश्वस्थामा आला. अश्वस्थामानं उघडून बघितलं ना, आल्या बघितलं 5 जण इथून तिथून झोपलेली दिसाले पर्णकुटीमध्ये. त्यांना समजला धर्म, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव ही 5 पांडव हीच असली पाहिजे, याच पर्णकुटीमध्ये झोपलेली असली पाहिजे. अंधारे रात्रीमध्ये आपला हत्यार काढलं, खड्ग तलवार काढले आणि 5च्या 5 मुंडकी त्या ठिकाणी तोडली. आणि 5च्या 5 मुंडकी घेऊन तो असणारा दुर्योधनापाशी गेला. आणि दुर्योधनापाशी नेऊन दुर्योधना सांगायला, बघ 5च्या 5 म्हणले पांडवाचे मुंडकी दाखवून आणले, तुझं संकट तुझ्या अंगावरच पार केलं, दूर केलं. ज्यावेळेस उजाड करून त्या ठिकाणी पाहिलं जात, तर ते धर्म, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव नसून ते 5 पांडवाचे 5 पुत्र होते. आता त्या द्रौपदीला किती अनावर झाला असेल, किती रोग आपला राग अनावर झाला असेल, किती दुःख झाला असेल. पण त्या ठिकाणी त्या द्रौपदीचा सुद्धा एवढा अनावर राग झाला असताना, दुःख झाला असताना भगवंताला त्या ठिकाणी ती 5 मुलं असणारे उठवता आली का, उठवता आले नाहीत. म्हणून माझे द्रौपदराय सांगतात, कोणी असो या ठिकाणी, राजा असो, रंका असो, किती धनवान असो, गोर गरीब असो, कोणी असो, एकदा का दोर तुटला की पुन्हा ते जोडणं शक्य नाही. म्हणून जोवरी चल नका, आपल्यापाशी जोपर्यंत धन द्रव्य आहे तोपर्यंत हे सगळं आपल्याला आपलं आपलं म्हणतात, बाकी कोणच कोणाचं नाही. म्हणून माझ्या ज्ञानोबा एका ठिकाणी सांगतात, बाबा ही प्रपंच ही कसा आहे, लटिका हा व्यवहार, सर्व हा संसार, वाया येरजार हरिवीन. हा प्रपंच असणारा कसा आहे, व्यवहार सर्व लटिका आहे. लटिका म्हणजे खोटा आहे. लटिका हा व्यवहार, सर्व हा संसार, वाया येरजार हरिवीन. ही येरजार जी आहे ती हरीला सोडलं तर व्यर्थ आहे. मग आणि म्हणून या ठिकाणी आपण बागेनं जन्माला आलो, तर या आल्यानंतर काय केलं पाहिजे, भगवंताची भक्ती करून जीवन मुक्त झालं पाहिजे. पण आपण या प्रपंचामध्ये गुरफटून चाललो, सर्व काही माझं माझं म्हणायला लागलो. पण महाराज एका ठिकाणी वर्णन करतात, आपली बायको आहे का, आपली मुलं आहेत का, आपलं कोणच नाही. धनधारा पुत्र जन या ठिकाणी कोणच तुझं राहिले. तू म्हणतोस ना माझा मुलगा, माझा सगळं भाऊ, माझी बहीण, कोणच कोणाचं नाही. जोपर्यंत आपल्याकडे पैसा काय, जोवरी चरणगा तोवरी म्हणे दादा. एकदा का आपल्या पसलं संपलं, कोणच पुन्हा आपल्या जवळ येत नाही. मग अंत काळाच्या टायमाला कोण सोडवेल.
तुका म्हणे तुला सोडविना कोणी एक चक्र पाणी वाढून मला कोणच कुणाचं नाही पुन्हा दुःखातून सोडवणारा फक्त माझा भगवान परमात्मा आहे. तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचून आपण तुम्ही आम्ही काय म्हणालो नाही नाही बायको माझ्या शिव कीर्तनावरून गेल्यानंतरच जेवण करते तू पर्यंत. अरे तू कीर्तनाला इकडे आला की 4 चपात्या रगडून भात खाते तू माझं 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 माझंच बायको म्हणत बसला त्याच्यातच गुरपाटा लागलाय. नवे नवे माझं पोरग काय तुझं पोरग काय करत नाही पोरग ही कधीपर्यंत आहे जोपर्यंत तुझ्या हातामध्ये ताकद आहे तू कष्ट करतोस त्याला आणून खाऊ घालतोस तोपर्यंत तुला बाबा म्हणणार आहे. पण पुन्हा म्हातारपणाला त्या ठिकाणी पुन्हा काय नाही. बाईल म्हणे घर मरता तरी भरे नाची येले घर तुमकुरिया. मग म्हातार झालं करा म्हातार त्या मंदिरात बी खपना ना सतीश महाराज बी घेऊन कीर्तनाला जाईना. आणि जोपर्यंत काम करीत होता तोपर्यंत बाबा म्हणून महाराज एका ठिकाणी वर्णन करतात नाही रे नाही कुणाचे
बाबा सर्व काही जोपर्यंत तुझ्याकडे पैसा अडका धन द्रव्य आहे तोपर्यंत सर्वजण माझं माझं म्हणते पण कोणच कुणाचं नाही सगळं खबर नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी अंती जाशील रे तू प्राण माझे माझे म्हणून नाही रे नाही कुणाचे कोणी म्हणून कोणच कुणाचं नाही आपल्याला बायको आपले वाटते लेकर आपले वाटतात सर्व काही आपलं बहीण भाऊ आपलं वाटतं पण कोणच नाही हे सर्वजण आपल्याला आपण गेल्यानंतर किती वेळ आपल्यापाशी राहतात विचार करा कोणच जवळ राहत नाही हेच माझे वास्तव माझे चोखोपणा अभंगाच्या द्वितीय चरणात टाकून पडते टाकून पडते टाकून पडते सांगतात तुला वाटते ना सगळं कोणच नाही काय करते ते टाकून पळते दांडा पुरे अंती होती पाटमोरे कोणच कोणाचं नाही बाबा आणि म्हणून तू विचार कर थोडा म्हणून आपल्याला या मनुष्य देहाला उपदेश करतात हे सर्वजण असणारे जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे दिलं तर चांगलं म्हणते ते दिलं तर शिजे नाही तर असले गतात म्हणून विचार प्रत्येकाने केला पाहिजे की परमात्म्याने आमोलिक असणारा असा हा नरदेह दिलेला आहे या नरदेहाचा उपयोग आपण कशासाठी केला पाहिजे आपलं काबाड कष्ट माझं माझं बायको माझे लेकर माझे म्हणण्यात नाही ना याच्यावर जर दृष्टांत द्यायचा तर समर्पकाचा दृष्टांत या ठिकाणी एक वेळेस मगरीचा आणि हत्तीचा असणारा हत्ती पाणी प्यायला गेला आणि पाणी प्यायला गेल्यानंतर मगरीने त्या हत्तीचा पाय धरला हजारो हत्ती असणारे त्या ठिकाणी त्याची बायका लेकरं मुलं मोठ्या हत्तीची शेने काय केलं ताकद लावून वडाय गेला पण मगर मिट्टी घट्ट असते सुटत नसते मगर आतच ओढत होती यानं बाहेर वाटण्याचा प्रयत्न केला मोठ्यानं आरडू लागला मग हत्ती नसणारी म्हणले जा रे पप्पा कसा येणार करता म्हणले आणि मग हाती असणारी आली बघते ती तर असणारा हाती आपला एक पाय त्याचा आतमध्ये मगरीने धरलेला ती बाहेर निघण्याचा आटोकाट प्रयत्न करतो निघत नाही सर्वजण मंडळी जाऊन पुन्हा सगळी हजारो हातीचं सैन्य कुटुंब सगळं आलं आणि कोण त्याच्या पायाला जाणारे कोण शिपीला जाणारे सगळी मागं वळालती परंतु त्या हत्तीची मगरमिठी काही सुटत नव्हती
असं किती दिवस त्या हत्तीचं आणि मगरीचं युद्ध चाललं. शास्त्रामध्ये वर्णन आलेलं आहे, 1000 वर्ष युद्ध चाललं. विचार करा. कटवून गेले अरे म्हणले किती दिवस याच्याच नावाला लागायचं, काय करायचं, बसायचं आहे. आईने सांगितलं दे सोडून म्हणले, पप्पाचा विमा उतरला, काळजी करू नको. घेताय बाबानो. आणि सगळेजण असणारे त्या हत्तीला सोडून निघून गेले. नेलं तर नेऊ दे म्हणले, त्यांचा विमा उतरला, भरपूर पैसे मिळते. तसंच आजकाल सुद्धा गेला तर जाऊ दे, बिनकामाचा झालाय, आता काय गरज नाही त्याची, असं होतंय. आणि मग शेवटच्या टायमाला विठ्ठल म्हणा येत नाही, इथल इथल म्हणते. आणि मग म्हणते येऊ का महाराज कीर्तनाला, आता काय येऊन आमच्या संग काय करतो, तुला सांभाळून आमचीच टाळकरी गुतायची. आणि म्हणून आपल्या पायामध्ये जोपर्यंत ताकद आहे, आपल्या हातामध्ये ताकद आहे, आपल्या वाणीमध्ये जोपर्यंत ताकद आहे, तोपर्यंत आपण भगवंताचं चिंतन करून आपल्या देहाचं सार्थक करून घ्यावं. अन्यथा आमच्या काळाच्या टायमाला कोणच येत नाही. कुठला आयुष्याचा दोरा येर वाळूगा पसारा, टाकोनी पळते रांडा पोरे, आमची होती पाटमोरे. जसं हत्तीला सोडून सगळी पाटमोरे झाली, चल म्हणजे आता काय उपयोग नाही, आणि निघून गेली. ज्या वेळेस निघून गेल्याबरोबर मग मात्र हत्तीला कळालं, यांच्यासाठी मी जंगलात सगळ्या रानावनात भटकलो, यांच्यासाठी खायला प्याला आणलो, यांना आणून खाऊ घातलं, बनलंच्या बनलं उसाचं बिल आणून तसंच खेटीत ठेवलो, पण खर्च केला नाही जीवाला. यांच्यासाठी ठेवलो, पण शेवटला कोणच मला सोडवायला आलं नाही. आणि मग मात्र त्याला विचार केला, त्याला एक त्या पाण्यामध्ये कमळाचं फुल असणार होतं, आपल्या सोंडनं तोडलं, देवाचं नाव माहित नव्हतं. त्यानं म्हणला या ब्रह्मांडाचा कोण नायक असेल, कोण धन्य असेल, जो जगाला चालवित असेल, जो रक्षण करताय, त्याला माझी प्रार्थना आहे, या दुःखातून मला सोडव म्हणून. तरी आकाश पण ते कमळाचं फुल फिरकावल्या बरोबर, पण केव्हा आर्त हाक द्यावी लागते पासून आपल्या. त्यावेळेस मग भगवान परमात्मा धावत येतो. हत्ती म्हणून त्या ठिकाणी हत्तीनं नुसतं फुल भिरकावलं आणि विनंती केल्याबरोबर भगवान परमात्मा जेवत असताना ताट तसंच ढकलून दिलं. आणि आई साहेब विचारलं कुठं मालक, ताट ढकल्याबरोबर हत्ती किती वेळामध्ये त्या ठिकाणी माझा भगवान परमात्मा त्या ठिकाणी आला असेल. इतकं हात इथं म्हणला आपल्या पत्नीपाशी असताना, आणि ती म्हणजे इथं येऊन टेकला आणि त्या मगर मिठीतून त्याला सोडवलं आणि त्या हत्तीचा उद्धार करून घेऊन चालला. हत्तीला सांगितलं आता सोडवलंय, आता कसं करायचं आहे. तिने म्हणले श्री आता तुम्हाला दंडवट आहे, आता मला या प्रपंचामध्ये नको, तुमच्या बरोबर मला यायचं. आणि हत्तीला उद्धार करून घेऊन चालल्याबरोबर मगर म्हणते त्या ठिकाणी, ए देवा तुमचं प्रीत आहे काय. भगवद्गीतेमध्ये तुम्हीच सांगितलेलं आहे, अंतकालेचे मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. अंतकाळाच्या टायमाला जर भगवंताचं चिंतन घडलं, त्याच्या स्वरूपाचं जर दर्शन घेतलं तर त्याचाही उद्धार होतो. मग एकाचा उद्धार, मार्गदर्शन तुझंही झालंय, माझाही उद्धार करावा लागतंय. मग मात्र भगवंतानं त्या मगरीचाही उद्धार केला आणि हत्तीचाही उद्धार केला. म्हणून माझे चोखोबरा म्हणतात एका परमात्म्यापासून सोडवणारा दुसरं कोणी नाही या ठिकाणी. म्हणून चोखोबरा आपल्याला या सर्व मनुष्य प्राणी मात्रांना उपदेश करतात की कुठला आयुष्याचा दोरा एर वाळूगा पसारा, टाकोनी पळते रांडा पोरे, अंती होते पाट मोरे. विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई Thank you.
कुठला कुठला
टाकून टाकून पळती राधा बाबूगा फसारा काकोळे पडते रांगा पुरे अंती होती पाठमोरे अवघे सुखाचे सांगाते कोणी कामानय अंती काकोळे पडते रांगा पुरे अंती होती पाठ मोरे चोखा म्हणे फजित खोर चोखा म्हणे फजित खोर माझे माझे म्हणते घर काकोनी पळते रांगा पुरे अंती होती पाठ मोरे विठाला 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 जसं त्या हत्तीला या ठिकाणी कोणच अंतकाळ राहिलं का जवळ कोणच नाही तसं सुखोपराया अभंगाच्या तृतीय चरणात अवघे सुखाचे सांगाती हे सर्वजण जे आपल्याला आजूबाजूला दिसतात काय सर्व हे सगळे सुखाचे संगत जोपर्यंत आपल्याकडं जसं जोपर्यंत गुळ आहे तोपर्यंत त्या गुळाला मुंगळ असते गुळ संपला की मुंगळ चौकट पसार झाले तसं जोपर्यंत आपल्याकडे पैसा अडका धन द्रव्य आहे तोपर्यंत सर्वजण म्हणतात माझा दादा माझा बाबा माझा काका पण जो आपल्यापासून संपलं अवघी सुखाची सांगाती कोणी नये कामांती एवढं सांगून बी एवढा उपदेश करून बी चोखोबराय म्हणतात जर एवढं सांगून बी त्याच्यातच माझं म्हणून जर गुरफडत असतील तर अभंगाच्या शेवटच्या चरणात भजे प्रभु
ठिकाणी सांगतात बाबा एवढं सांगून जर ऐकत नसेल तर त्या जीवाला त्या ठिकाणी म्हणतात चोका म्हणे भजित खोर माझे माझे म्हणती घर कोणी फळती रांगा बोरे आमची होती पाठ बोरे. आपली चिंतन सेवेचा वेळ संपलेला आहे. थोडक्यामध्ये आजची सेवा काय निमित्तानं आहे हे तुमच्या पुढे थोडस एक 10 मिनिटांमध्ये सांगतो आणि आपली सेवा समाप्त करूया. आज या ठिकाणी नित्य कर्म नैमित्तिक कर्म प्रायचित कर्म आणि काम्य कर्म त्यापैकी ही 4 कर्म असणार आहेत. त्याच्यापैकी आजचं जे असणारं जे कार्य आहे नैमित्तिक कार्यामध्ये मोडते. नित्य कार्य म्हणजे आपण नित्यानं उठून आपण जे काय करतो त्याला नित्य कर्म म्हणतात. आणि नैमित्तिक कर्म कशाला म्हणायचं काही कारणास्तव या ठिकाणी आयोजन केलेलं असतं त्याला नैमित्तिक. आणि प्रायचित आपल्या हातून काहीतरी पातळ घडलं ते दोष निवारणार्थ जे केलेलं कार्य असतं विधी असते त्याला प्रायचित कर्म म्हणतात. उदाहरणार्थ एखाद्याच्या हातून सहज मांजर मारावं त्याला प्रायचित कर्म म्हणून त्याला काशीला जावं लागतं. काशीला गेलेलं सांगते पण मांजर मेलेलं सांगितलं. तसं हे आजचं नैमित्तिक कर्मामध्ये हे मोडतं. आपल्या या मार्डी गावामध्ये आपल्या या गावामधील जानकाबाई किसन काळे यांचं ध्यावसान होऊन आपल्यातून या निवडणुकीची यात्रा संपूर्ण आपल्या मधून जाऊन म्हणजे उद्या त्यांचं वर्ष श्राद्ध आहे आणि त्या निमित्तानं वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं हा भव्य दिव्य नाम यज्ञ या ठिकाणी 1 दिवसीय नैमित्तिक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. उद्या त्यांचं वर्ष श्राद्ध आहे. त्यांच्या प्रित्यर्थ त्यांच्या मुली असणाऱ्या केशरबाई शांताबाई द्रौपदीबाई वल्पाबाई सुमनबाई आणि सुलनबाई आणि वनिताबाई अशा 7 मुले आणि नंतर एक असणारा मुलगा राजेंद्र किसन काळे. त्याच्यानंतर आणखी त्यांचे नातवंड जे असणारे आहेत कविता राजेंद्र काळे सीता गीता चित्रकला प्रसाद प्रवीण या सर्व कुटुंबाने आपल्या गेलेल्या व्यक्तीच्या प्रित्यर्थ या ठिकाणी हा भव्य दिव्य अशा प्रकारचा 1 दिवसीय नाम यज्ञ या ठिकाणी आयोजित केला. आजकाल मानायला तयार नाहीत. वर्षश्राद्ध कशाला म्हणायचं आपल्या गेलेल्या व्यक्तीच्या प्रित्यर्थ त्यांच्या स्मरणार्थ काहीतर त्यांच्या पुण्यामध्ये संचय व्हावा या हेतून श्रद्धेनं जे काय दान धर्म केलेला आहे यज्ञ केलेला आहे नाम जप केलेला आहे. आता शास्त्रांना अनेक प्रकारचे कार्य सांगितलेले आहेत. मला ते जर सांगितले तर आणखी बरंच टाइम होऊन जाईल म्हणून मोजक्या शब्दामध्ये तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतो. गेलेल्या व्यक्तीच्या प्रित्यर्थ वस्त्रदान करावं द्रव्यदान करावं अन्नदान करावं भूमिदान करावे गोदान करावं सुवर्णदान करावं. महाराज सोनं 1.5 लाखाला तोळा झालं तुम्हाला आता दान द्यायचे कुठून. सोनं दान शक्य नाही. गोदान करावं गोदान देशी गायच राहिले नाही तर द्यायची कुठून. भूमिदान करावं काकरीसाठी बांध कोरायला लागले ती एकमेकाचे ना आता पुन्हा तुम्हाला जमीन दान द्यायची म्हणजे जमीन दान बी शक्य नाही. मग शक्य जी असेल ती वस्त्रदान द्रव्यदान अन्नदान नाम यज्ञ अशा प्रकारचे जे कार्य केल्यानंतर त्या व्यक्तीला त्याचं पुण्य प्राप्त होतं आणि आपल्यालाही प्राप्त होतं. काय जण म्हणते नाहीच केल्यावर काय होईल. नाही केल्यानंतर मग काय होते माहित आहे का ते पितर असणारे आपल्यावर असंतुष्ट होतात. ते वरून पितर आपल्यावर सारखं बघत असतात की मी एवढं काबाड कष्ट केलं आयुष्यभर झोपलो त्यांच्यासाठी सगळं काय केलं माझ्या प्रित्यर्थ माझ्या असणारे घरामधील जे काय मंडळ आहेत माझ्यासाठी काय करतात का म्हणून ते वरून बघत असतात. आणि जर नाही केलं तर मग काय करतात आहा कटा त्याचे करीती पितर वंशी दुराचारी पुत्र झाला. प्रत्येकावर 3 ऋण आहेत आपल्यावर 3 ऋण. 3 ऋण कोणाचे सांगा. एक देवाचं ऋण आहे एक ऋषीचं ऋण आहे आणि तिसरं पित्राचं ऋण आहे. जर पित्राचं ऋण फेडायचं असेल
तर एक तर शास्त्रानं सांगितलं फिकले पीत राजे फिकले पीत माझे झाले गयावर फिकले गेलेल्या व्यक्तीच्या प्रीत्यर्थ पिंडदान करण्यासाठी तर्पण करण्यासाठी गयेला जाऊन त्या ठिकाणी त्या गयामध्ये दोन गया आहेत, एक मातृगया आणि पितृगया. आईचं त्या ठिकाणी मातृगयामध्ये त्या ठिकाणी पिंडदान आदी क्रिया करायची असते आणि वडिलाचं पितृगयामध्ये करायचं असतं. आता दशरथ राजा भगवान राम प्रभूचे वडील गेले असताना त्या ठिकाणी राम प्रभू असताना राम प्रभू साहित्य आणायला गेले, परंतु त्या ठिकाणी त्यांना यायला वेळ झाली, वेळ टाळायला लागली आणि म्हणून सीता मातेनं त्या ठिकाणी सोन म्हणून त्या ठिकाणी पितराचं तर्पण देण्याचं कार्य त्या ठिकाणी. म्हणून देवाला ती चुकलं नाही म्हणून आपण सुद्धा करावं लागतं का. आणि जर नाही केलं तर आहा कटा कटकटा दात खाऊन ते पितर श्राप देतात आणि मग पित्र दोष लागतो. त्याच्यामुळं पित्र दोष लागला की मग काय होतं, घरामध्ये भांडण कटकटी चालू होतात, लग्न जमत नाही, जमलं तरी नीट प्रपंच चलत नाही, नीट प्रपंच चालला तर मूलबाळ होत नाहीत, झाली तरी व्यवस्थित होत नाहीत, अंध बहिणी पांगुळ अनेक प्रकारचं त्या पित्राचं दोष लागल्यामुळं हे पुन्हा ओढवलं जातं. आणि मग हे जर टाळायचं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी वेळेला जाऊन जर श्राद्धादी कर्म करणं शक्य नसेल तर त्या व्यक्तीने आपल्या गेलेल्या व्यक्तीच्या प्रीत्यर्थ अशा प्रकारचा नाम जप यज्ञ भजन कीर्तन पूजन करावं, वस्त्रदान करावं, द्रव्यदान करावं, गोदान करावं, शक्य असेल तितकं करावं. भले एवढंच करावं असं शास्त्रानं सांगितलं नाही, आपल्या ऐपतीप्रमाणे शक्य तेवढं होईल तेवढं या ठिकाणी करावं आणि ते केल्यानंतर त्या व्यक्तीला मिळत असतं म्हणून करावंच लागतं. काय जर महाभाग म्हणतात नाही केल्यावर हे पुढचं वळवतंय तुम्हाला सांगितलं. म्हणून एका मातेच्या वर्ष श्राद्धाच्या प्रीत्यर्थ या कुटुंबाने सुंदर अशा प्रकारचं आयोजन करून या ठिकाणी कीर्तन महोत्सव आयोजित केला. एक दिवशी कीर्तन महोत्सव केलेला आहे आणि निश्चितच त्याचं पुण्य त्यांच्या या कुटुंबालाही मिळेल आणि त्यांच्याही पदरी पडेल. कारण पन्नू राजाला थोडस पुण्य कमी पडलं, स्वर्गामध्ये स्वर्गापस्तोर जाईपर्यंत पुण्य त्याला जेवढं होतं तिथपर्यंत गेला, पण पुण्य संपलं, पुन्हा स्वर्गामध्ये आत प्रवेश जागा मिळाला नाही. नारद महर्षी आले, नारद महर्षीला भेट झाल्यानंतर सांगितलं माझ्या धर्मराजाला अर्जुनाला भीमाला सांगा की माझ्या प्रीत्यर्थ काय तर करा म्हणावं, खाली दान धर्म आदी कार्य करा म्हणावं, जेणेकरून मला स्वर्गामध्ये जावं. आणि नारद महर्षी आले खाली त्या ठिकाणी त्यांच्या प्रीत्यर्थ म्हणजे दानादी क्रिया कार्यक्रम केला, यज्ञ वगैरे केला, मग मात्र धर्मराजाला त्या ठिकाणी जागा मिळाली. म्हणून त्या देवादिकाला चुकले नाही. येत गुरु नाही आले अवतार, येरते पामर जीव किती. मग तुमच्या आमची काय घेताय त्या ठिकाणी. म्हणून आपण त्या ठिकाणी आपल्या यथाशक्तीप्रमाणे अन्नदान द्रव्यदान जसं काय घडलं तसं करावं आणि मग मात्र ती सेवा केलेली त्याला मिळत असते. म्हणून एका मातेच्या वर्ष श्राद्धानिमित्त या ठिकाणी या मला तसं पाहायला गेलं तर ही पहिली माझी युती जाती म्हणायला काय हरकत नाही मारलीला. तसं इकडे पुढे लोहारात जेवढीला माझी सेवा झालेली आहे, पण इथं तुम्हाला काय लागतंय ही मला माहित नाही.
जरी काय तुम्हाला लागत असलं तर मी त्या पद्धतीनं वाढत नाही. मला जे योग्य वाटते तेच वाढत असतो बरं का, एवढं लक्षात ठेवा. माझ्याकडे हसवायचं किंवा नवरा बायकोच्या गोष्टी हे नसतात. शास्त्रातलं जेवढं जमल तेवढं सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणून आजच्या या एका आईच्या वर्षश्राद्धानिमित्त ही सेवा आयोजित केलेली आहे. सुंदर अशा प्रकारचं नियोजन केलं. सर्वांना धन्यवाद. आमचे ही सेवा जी असणार आहे ती आमचे माऊली पांचाळ. माऊली कुणाला म्हणायचं? एका शब्दात सांगतो, मानवता, उदारता आणि लीनता ज्याच्या अंगी समाजाविषयी आहे त्याला माऊली म्हणावं. असे आमचे माऊली यांच्याकडून ही सेवा मला प्राप्त झाली. युट्यूब त्यांचं चॅनेल आहे. अनेक नामवंत कीर्तनकाराचे त्यांच्याकडे त्या युट्यूब चॅनेलला माऊली चॅनेल म्हणून आहे. तर त्या चॅनेलवर त्यांना कीर्तन